Hello everyone. Our today's topic is pumping action of heart. सर्क्युलेशन हे युनिट आपण रिवाइज करत होतो. सर्क्युलेशन युनिट मध्ये आपण ब्लडचं कंपोजिशन पाहिलं, त्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स पाहिल्या. त्यानंतर आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट पाहिलं, त्यानंतर आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट पाहिलं आणि आजचा आपला टॉपिक आहे पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. ठीक आहे, हे छोटासा एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. ठीक आहे, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट मध्ये आपण सांगू शकतो हार्ट ऍक्ट ॲज अ पंपिंग ऑर्गन. ठीक आहे, हार्ट हे काय एक पंपिंग ऑर्गन आहे. हार्ट ऍक्ट ॲज पंपिंग ऑर्गन. ठीक आहे, एक पंप सारखा ऑर्गन आहे. कोणता? हार्ट. आपला हार्ट जे आहे हे पंप करते कशाला? ब्लडला. जसा विहिरीमध्ये आपला मोटर पंप असते वॉटरला पंप करण्यासाठी, शेतामध्ये प्रत्येक झाडापर्यंत पोहोचवण्यासाठी काय असते? विहिरीमध्ये मोटर पंप असते. तर तशाच प्रकारचा काय हार्ट हे काय आहे? एक पंप आहे जे आपल्या बॉडी मधल्या प्रत्येक सेल पर्यंत काय करते? रक्त पोहोचवण्याचं काम करते आणि त्या रक्ताच्या माध्यमातून काय करते? ते सगळे न्यूट्रिएंट, ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी त्या सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करते? हार्ट करते विथ द हेल्प ऑफ ब्लड. ठीक आहे, हार्ट ऍक्ट एज अ पंपिंग ऑर्गन. ठीक आहे, त्यानंतर सांगू शकतो आपण द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट called as heartbeat. ठीक आहे, हार्टबीट आपल्याला माहित आहे आपलं हृदयाचे ठोके ज्याला म्हणतो. ठीक आहे, मग रिदमिक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे लयबद्धपणे कॉन्ट्रॅक्शन होणं आणि लयबद्धपणे हार्टचं रिलॅक्सेशन होणं, यालाच आपण म्हणतो हार्टबीट. ठीक आहे, द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉल्ड ॲज अ हार्टबीट. इथे आपण सांगू शकतो कॉन्ट्रॅक्शन साठी एक दुसरा पण वर्ड आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टोल आणि रिलॅक्सेशन म्हणजे डायस्टोल. रिलॅक्सेशन मीन्स डायस्टोल. ठीक आहे, मग इथे आपण असं पण म्हणू शकतो द रिदमिक सिस्टोल अँड डायस्टोल ऑफ हार्ट कॉल्ड ॲज अ हार्टबीट. सगळ्याला माहित आहे हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम पर मिनिट. ठीक आहे, हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम पर मिनिट. प्रत्येकाचं हार्ट काय आहे? एका मिनिटातून 72 वेळा काय करते? ठोके देते. ठीक आहे, 72 ठोके होतात एका मिनिटामध्ये. ठीक आहे, हार्ट बीट्स अबाउट 72 टाइम पर मिनिट. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की द हार्ट पंप नियर अबाउट 5 लिटर ब्लड विद इन अ मिनिट. ठीक आहे, हार्ट पंप 5 लिटर ब्लड पर मिनिट. ठीक आहे, हार्ट काय करते? 5 लिटर ब्लड काय करते? पंप करते एका मिनिटामध्ये. एका मिनिटामध्ये म्हणजे 60 सेकंदामध्ये 5000 ml ब्लड काय करते? हार्ट पंप करते. जर कॅल्क्युलेशन करायचं असेल 5000 ml म्हणजे काय होते? 5 लिटर होते. ठीक आहे, त्याच्यानंतर 60 सेकंद म्हणजे काय होतात? 1 मिनिट होतो. ठीक आहे, मग असं कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, 80 ml एका बीट मध्ये जवळपास एका सेकंदामध्ये किती? 80 ml काय करू शकते? हार्ट काय करते? ब्लडला पंप करते एका सेकंदामध्ये. ठीक आहे, एका सेकंदामध्ये काय होणार? 80 ml काय होणार? ब्लड पंप होणार नियर अबाउट. ठीक आहे, आणि एका बीट मध्ये म्हटलं तर मग 5000 भागीला काय करायचं? 72 बीट्स. एका बीट्स मध्ये जवळपास 75 ml काहीतरी येणार. ठीक आहे, एवढं काय होते? हार्ट आपलं ब्लड काय करते? पंप करते. हे तर झाला एका मिनिटाचा हिशोब. एका मिनिटामध्ये 5 लिटर. जर असं आपण 60 मिनिटामध्ये म्हटलं तर किती होणार? 5 × 60 किती? 300 लिटर. किती? एका आवर मध्ये, एका तासामध्ये 300 लिटर ब्लड काय करू शकते? हार्ट पंप करू शकते. आणि ते हार्ट आपण जन्मलो तेव्हापासून काय करत आहे? हार्ट
ब्लडला पंप करताय म्हणजे तेवढ्या कालावधीमध्ये किती ब्लड पंप केला असेल ते विचार करू शकता तुम्ही. समजलं का? एका मिनिटामध्ये 5 लिटर, 60 मिनिटामध्ये 300 लिटर, म्हणजे आपल्या घरावर पाण्याची टाकी जेवढी असते तेवढं पाण्याचं टाकी एवढं ब्लड एका तासामध्ये काय करते, हार्ट पंप करते. ठीक आहे, समजलं असेल. एक प्रकारचा तो मोटर पंप आहे स्ट्रॉंग वाला. इथे काय सांगितलं, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट मध्ये आपण सांगितलं हार्ट हे एक पंपिंग ऑर्गन आहे, पंप सारखं काम करते. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या हार्ट मध्ये रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होते, त्यालाच आपण काय म्हणतो, हार्टबीट म्हणतो. हार्टबीट एका मिनिटामध्ये जवळपास हार्टबीट किती होतात, 72 हार्टबीट होतात. ठीक आहे, हार्ट हे एका मिनिटामध्ये 5 लिटर ब्लड पंप करते, एका तासामध्ये 300 लिटर ब्लड काय करू शकते, ते पंप करू शकते. ठीक आहे, समजलं असेल. तर 24 घंट्यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचा जेवढा लाईफ स्पॅन आहे तेवढ्या याच्यामध्ये किती ब्लड पंप केलं हे तुम्ही माहित करू शकता. आता तुम्हाला वाटत असेल की आपल्या बॉडीमध्ये 5च तर लिटर ब्लड असते, मग 300 लिटर ब्लड कसं काय पंप करताय, तर तेच ते 5 लिटर ब्लड काय होत असते, आपल्या बॉडीमध्ये पंप होत असते. म्हणजे हार्टमधून एका मिनिटामध्ये 5 लिटर ब्लड काय झालं, पंप झालं, शरीराच्या वेगवेगळ्या सेल्सकडे गेलं, ते रिटर्न आलं, तेच परत पंप केलं. ठीक आहे, अशा प्रकारचं काय होतं, प्रोसिजर कंटिन्यू चालू असते. हे तर झालं पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. नेक्स्ट पॉइंट आहे आपला कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. ठीक आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, ते काय करून आपण पाहूया. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. ठीक आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये काय, जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होते, त्या रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन साठी जे वेव असते, ती वेव कशा प्रकारे पूर्ण हार्ट मध्ये पसरते, ते काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, ते वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन कुठे तयार होते आणि कशा प्रकारे पूर्ण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन घडून आणते, हे काय करायचं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये आपण सांगू शकतो, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक इन ओरिजिन. ह्युमन हार्ट कसा आहे, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. ठीक आहे, याच्यामध्ये सांगू शकतो मायो मीन्स मसल्स and genic means originated from. समजलं असेल. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायोजेनिक मीन्स मायो मीन्स मसल्स अँड जेनिक मीन्स ओरिजिनेटेड. म्हणजे ह्युमनचा हार्ट हे कशापासून आहे बनलेलं, मसल्स पासून बनलेला आहे, मस्क्युलर इन ओरिजिन आहे. ठीक आहे, असं सांगितलं आपण, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक इन ओरिजिन. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की द वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट is generated in a specialized cardiac muscles called as a sinoatrial node. ठीक है, the wave of contraction of heart is generated in specialized cardiac muscles, called as SA node. ठीक आहे, हे रेड कलरने जे दाखवलेले आहे, या SA नोड मध्ये काय होते, कॉन्ट्रॅक्शनची वेव सगळ्यात आधी काय होते, जनरेट होते. कशा प्रकारे जनरेट होणार, जे आपलं ब्रेन आहे त्या ब्रेनच्या पार्ट मधून, हायपोथॅलॅमस रिजन मधून काय होते, न्यूरॉन्स निघतात, पॅरासिम्पॅथॅटिक अँड सिम्पॅथॅटिक नर्व्स निघतात. ते नर्व्स काय करतात, इथे सिग्नल प्रोव्हाइड करतात. सिग्नल प्रोव्हाइड केल्याच्या नंतर काय होते, इथे हा स्पेशलाइज कार्डियक मसल्स आहे, ज्याला आपण एसए नोड म्हणतो. ते एसए नोड काय करते, कॉन्ट्रॅक्शनची वेव काय करते, जनरेट करते. एक प्रकारचा तो काय असतो, इलेक्ट्रिक टाईपचा करंट असतो. तो करंट सगळ्या हार्ट मध्ये पसरल्याच्या नंतर तिथे काय होते, त्यांचं हार्टचं काय होते, कॉन्ट्रॅक्शन होते. ठीक आहे, काय सांगितलं आपण, द वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज जनरेटेड इन स्पेशलाइज कार्डियक मसल्स कॉल्ड एज अ एसए नोड. ठीक आहे, एसए नोड कुठे आहे, एसए नोड इज लोकेटेड इन द वॉल ऑफ राइट एट्रिया नियर द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कावा. ठीक आहे, एसए नोड यालाच आपण काय म्हणू शकतो, फुल फॉर्म याचा सायनोएट्रियल नोड. सायनोएट्रियल नोड. ठीक आहे, सायनोएट्रियल नोड प्रेझेंट इन वॉल ऑफ राइट एट्रियम, wall of right atrium near the opening of superior vena cava. ठीक आहे, जो एसए नोड आहे तो एसए नोड कुठे, राईट एट्रियमच्या वॉल मध्ये प्रेझेंट आहे
आणि कुठे नियर द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कवा. हा झाला सुपेरियर व्हेना कवा, हे झाली त्याची सुपेरियर व्हेना कवाची ओपनिंग. या सुपेरियर व्हेना कवाच्या ओपनिंगच्या जवळ राईट एट्रियम मध्ये काय आहे, एक स्पेशलाइज कार्डियक मसल्स आहे, जो काय करतो, कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जनरेट करतो. त्याला आपण काय म्हटलं, एसए नोड. ठीक आहे. पुढे सांगू शकतो आपण की एसए नोड ऍक्ट ऍज अ पेसमेकर. पेसमेकर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट इज इनकॉर्पोरेटेड ऑन नियर द हार्ट ऑन द चेस्ट टू रेग्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. ठीक आहे. पेसमेकर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, आपण बनवलेलं आहे, ज्यांच्या हार्टची रिदम म्हणजे रिदमिक कॉन्ट्रॅक्शन होत नाही, ज्यांच्या हार्टचं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत नाही, त्यांच्यासाठी ते एक डिव्हाइस असते जे कुठे चेस्टवर बसवलेलं असते, हार्टच्या वर, आणि बॅटरी त्याला प्रोव्हाइड केली असते. ते 5-7 वर्ष काम करते आणि हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिदमिक रित्या घडवून आणते. ठीक आहे. तशाच प्रकारचं काम करते. म्हणून आपण काय सांगितलं, एसए नोड act as pacemaker because it has ability of generation of wave of contraction. ठीक आहे. आपण एसए नोडला काय म्हटलं, पेसमेकर म्हटलं का, कारण त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे कशाची, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्याची. ठीक आहे. वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन तो काय करू शकतो, जनरेट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण सांगू शकतो, द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेटेड बाय एसए नोड इज रिसिव्ड बाय द कार्डियक मसल्स ऑफ बोथ द एट्रिया. ठीक आहे. जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन कोणी जनरेट केली होती, एसए नोडने जनरेट केली होती, ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय केलं, दोन्ही ॲट्रियाच्या कार्डियक मसल्सनी काय केली, रिसीव्ह केली, अँड कॉझिंग देअर कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड एज अ ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन ऑर द ॲट्रियल सिस्टोल. ठीक आहे. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो, द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेटेड बाय एसए नोड is received by cardiac muscle of both atria. दोन्ही ॲट्रियाच्या कार्डियक मसल्सनी काय केली, ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिसीव्ह केली, जी एसए नोडने जनरेट केली होती. ठीक आहे. देन नंतर काय होणार, कॉजेस ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन दॅट इज ॲट्रियल सिस्टोल सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. काय झालं, आता ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला. समजलं असेल इथे काय काय सांगितलं आपण. कंडक्टिंग सिस्टीम मध्ये ह्युमन हार्ट हे मायोजेनिक इन ओरिजिन आहे, म्हणजे मसल्स पासून बनलेलं असते. त्यानंतर सांगितलं की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शनची जी लहर आहे, ते कुठे एका स्पेशलाइज कार्डियक मसल्स मध्ये जनरेट होते. त्याला आपण म्हटलं एसए नोड कुठे प्रेझेंट असते, एसए नोड प्रेझेंट असते राईट एट्रियाच्या वॉल मध्ये नियर द ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कवाच्या ओपनिंगच्या जवळ राईट एट्रियामध्ये एसए नोड प्रेझेंट असते. एसए नोड पेसमेकर सारखं काम करते, कारण त्याच्यामध्ये क्षमता असते कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह जनरेट करण्याची. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह एसए नोडनी जनरेट केली. ठीक आहे. वेव्ह जनरेट केली आणि ती वेव्ह काय झाली, दोन्ही ॲट्रियामध्ये पसरल्याच्या नंतर काय झालं, दोन्ही ॲट्रियाचं काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. त्याला आपण म्हटलं ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन कशा प्रकारे होते ते पाहून घेऊ. ठीक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोडनी जनरेट केली होती. ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन दोन्ही ॲट्रियामध्ये पसरली आणि दोन्ही ॲट्रियाच्या मायोकार्डियमने त्याला रिसीव्ह केलं, आणि रिसीव्ह केल्याच्या नंतर ॲट्रियाचं काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक नोड प्रेझेंट असते, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. ठीक आहे. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड त्यालाच आपण एव्ही नोड सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड इज ऑल्सो प्रेझेंट इन द वॉल ऑफ राईट ॲट्रिया. near the opening of coronary sinus. ठीक आहे. काय आहे, एव्ही नोड. दुसरी एक स्पेशलाइज कार्डियक मसल्स आहे, ज्याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड म्हणतो किंवा एव्ही नोड म्हणतो. ते सुद्धा राईट
राईट ॲट्रियाच्या वॉलमध्येच प्रेझेंट असते, पण कोणाच्या ओपनिंग जवळ, नियर द ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनसच्या ओपनिंग जवळ काय असते, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड असते. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड रिसिव्ह्स वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेटेड बाय द एसए नोड. ठीक आहे, एव्ही नोड रिसिव्ड wave of contraction generated by SA node. SA नोडनं वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे जनरेट केलं होतं ते SA नोडचं वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन सोबत कोण रिसीव्ह करते, एव्ही नोड सुद्धा काय करते, रिसीव्ह करते. ठीक आहे, बंडल ऑफ हिस. ठीक आहे, बंडल ऑफ हिस अराइजेस फ्रॉम द एव्ही नोड and divided into right and left bundle branch which passes through the interventricular septum. दोन व्हेंट्रिकलच्या मधात जो पट्टा आहे त्या पट्ट्यामधून काय होते, बंडल ऑफ हिस चे काय होतात, दोन ब्रांचेस होतात, राईट बंडल ब्रांच अँड द लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे, बंडल ऑफ हिस arises from AV node and divide into right bundle branch and left bundle branch. ठीक आहे, बंडल ऑफ हिस एव्ही नोड पासून निघलं आणि ते बंडल ऑफ हिस काय झालं, दोन बंडल ब्रांचेस मध्ये डिवाइड झालं, राईट अँड लेफ्ट बंडल ब्रांचेस. ठीक आहे, बोथ branches present in interventricular septum. ते दोन्ही बंडल ब्रांचेस इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. These bundle branches finally give rise to the Purkinje fiber. These bundle branches divide and form Purkinje fiber. ठीक आहे, हे बंडल ब्रांचेस काय होतात, डिवाइड होतात आणि काय होतात, पर्किंजे फायबर बनवतात. These Purkinje fiber penetrate into the myocardium of the ventricles. ठीक आहे, which penetrate into myocardium of cardiac muscle, myocardium of ventricles. ठीक आहे, हे पर्किंजे फायबर काय होतात, कार्डियाक मसल्स जे आहे व्हेंट्रिकल मधले त्याच्यामध्ये काय होतात, पेनिट्रेट होतात. ठीक आहे, मग आपण पुढे सांगू शकतो, द वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेटेड बाय एसए नोड इज रिसीव्ड बाय एव्ही नोड विच इज ट्रान्सफर्ड टू द बंडल ऑफ हिस अँड देन passes through the bundle branches and finally reach to the Purkinje fiber, and Purkinje fiber release this wave of contraction into the ventricle and causes ventricular contraction. ठीक आहे, काय होणार, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होणार. सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो की एसए नोडनी काय केली होती, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केली होती. सुरुवातीला ती रिसीव्ह केली दोन्ही ॲट्रियानी आणि ॲट्रियाचं काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. सोबतच ती एसए नोडनी जे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केली होती ती रिसीव्ह केली होती कोणी, एव्ही नोडनी थ्रू द इंटरनोडल पाथवे. दोन नोडच्या मध्ये जे पाथवे होतं त्याच्या माध्यमातून काय केली, ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन रिसीव्ह केली. ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन त्यांनी पाठवली कुठे, बंडल ऑफ हिस कडे. म्हणजे हे काय, वायरचा एक गुच्छा आहे, तो गुच्छानंतर डिवाइड झाला राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच. ठीक आहे, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड पासून आली एव्ही नोड पर्यंत, एव्ही नोड पासून आली बंडल ऑफ हिस कडे, बंडल ऑफ हिस कडून गेली राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच कडे, आणि ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन नंतर कुठे गेली, पर्किंजे फायबर कडे गेली. पर्किंजे फायबरनी काय केलं, तिला पूर्ण व्हेंट्रिकल्स मध्ये काय केलं, रिलीज केलं. ठीक आहे, कम्प्लीट व्हेंट्रिकल्स मध्ये काय झाले, ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय झाली, पर्किंजे फायबरने काय केली, रिलीज केली मायोकार्डियम ऑफ व्हेंट्रिकल्स मध्ये, आणि त्यामुळे काय झालं, व्हेंट्रिकल्सचं नंतर काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. सिंपल आहे, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट मध्ये आपण सांगितलं हार्ट एक मायोजेनिक रिंग ओरिजिन आहे, मसल्स पासून बनलेला असते. त्याच्यामध्ये जी वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट होते ते स्पेशलाइज कार्डियाक मसल्स मध्ये जनरेट होते, त्याला एसए नोड म्हणतो. एसए नोड राईट ॲट्रिया मध्ये प्रेझेंट असते, सुपेरियर व्हेना कवाच्या ओपनिंग जवळ. ठीक आहे,
वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करू शकते. ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट झालं, ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन 2 ॲट्रिया रिसीव्ह करतात आणि ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होते. सोबतच एव्ही नोड सुद्धा असतो, ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, तो सुद्धा राईट ॲट्रियामध्ये प्रेझेंट असतो. कुठे? कोरोनरी सायनसच्या ओपनिंग जवळ. ठीक आहे. त्यानंतर काय होणार? एसएम नोड पासून कुठे जाणार? ते वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एव्ही नोड कडे जाणार. ठीक आहे. सोबतच सांगितलं एव्ही नोड पासून काय असते? बंडल ऑफ हिस निघतो. ते बंडल ऑफ हिस डिवाइड होतो राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच मध्ये. पुढे बंडल ऑफ हिस राईट व्हेंट्रिकल मध्ये जातात, राईट ब्रांच, आणि लेफ्ट ब्रांच लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाते आणि परत ते डिवाइड होतात आणि काय बनवतात? पर्किंजर फायबर. म्हणजे ते पर्किंजर फायबर कशासाठी? की जे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एसए नोड पासून एव्ही नोड न घेतलेली आहे, एव्ही नोड पासून बंडल ऑफ हिस न घेतलेली आहे, ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन पूर्ण व्हेंट्रिकल मध्ये पसरली पाहिजे सारख्या प्रमाणात. यासाठी काय झालेलं असतं? ते पर्किंजर फायबर बनलेले असतात आणि ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन एकदा या मायोकार्डियम ऑफ व्हेंट्रिकल मध्ये पसरल्याच्या नंतर म्हणजे ते करंट फ्लो झाला, करंट इथपर्यंत सप्लाय झाला, त्यानंतर काय होते? या व्हेंट्रिकल्सचं काय होत असते? कॉन्ट्रॅक्शन होत असते. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा पॉईंट होता आपला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. याच्या आधी पाहिला होता पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथेच थांबून घेऊ. ठीक आहे.